कालच बजरंग दलचे काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य केलं की राज्य शासनाने महाराष्ट्रातून औरंगजेबची कबर काढली पाहिजे, नाहीतर आम्ही कार सेवा करून ती कबर खोदून काढू, अशा पद्धतीचं वक्तव्य केलं. या बाबतीत शासनाने ही बाब गंभीरतेने घ्यायला पाहिजे. कारण की पहिलेच महाराष्ट्रामध्ये लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती बरोबर नाही आहे आणि त्या परिस्थितीमध्ये अशी जर काही घटना घडली तर फार मोठ्या प्रमाणात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते. महाराष्ट्राच्या जनतेचे अनेक प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, कापसाला भाव नाही, CCIची खरेदी थांबली, सोयाबीनला भाव नाही, संत्रा मोसंबीला भाव नाही, असे अनेक प्रश्न, बाकीसुद्धा जनतेचे प्रश्न असताना, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न अनेक असताना अशा पद्धतीनं बजरंग दलनी वक्तव्य करणं हे अतिशय दुर्दैवी आहे आणि त्या बाबतीत राज्य शासनाने उचित पावलं उचलली पाहिजे. शेतीचं क्षेत्रफळ जे आहे ते कमी होत आहे. कारण की ठीक आहे, बरोबर, आपल्या डेव्हलपमेंटला जमीन लागते. आपण हायवेज करतो, तुमच्या रेल्वे करतो, शाळा उघडतो, अनेक इन्फ्रास्ट्रक्चरची गोष्टी करतो, त्याला जमीन लागते. त्याच्यामुळे शेतीचं क्षेत्रफळ कमी होतं आहे, शेतीवरचा भार अधिक वाढतो आहे आणि त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे अर्बनायझेशन, जे शहरीकरण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे. ग्रामीण भागामध्ये जनता ही अतिशय त्रस्त आहे. ग्रामीण भागामध्ये अनेक प्रश्न आहे. त्यांच्या शेतमालाच्या भावाचा प्रश्न आहे, त्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न आहे, असे अनेक प्रश्न असल्यामुळे गावातील मोठ्या प्रमाणात शेतकरी ते शहरामध्ये त्यांचा ओढा आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्ती शहरीकरण हे महाराष्ट्रात होत आहे. देशामध्ये अजूनही काही असे राज्य आहेत की त्या ठिकाणी शहरीकरणाचा रेट फार कमी आहे. त्या काही राज्यामध्ये, देशातील काही राज्यामध्ये शेतीचं क्षेत्रफळ वाढत आहे, पण आपल्या भागामध्ये शहरीकरणाच्या प्रश्नामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं क्षेत्र कमी होत आहे. त्याच्यामुळे पुढील काळामध्ये अन्नधान्याचा प्रश्नसुद्धा त्यांना निर्माण होऊ शकतो. याच्या बाबतीत सुद्धा राज्य शासनाने योग्य तो विचार करायला पाहिजे.